नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार अगदी पौष्टिक असा नाश्ता, तो म्हणजे मिक्स पिठाचे थालीपीठ. ह्याचे बरेचसे फायदे आहेत. शरीराला आपल्याला ऊर्जा मिळते, पचन होण्यासही मदत होते, जास्त वेळ पोट भरलेलं राहतं, त्याचबरोबर वजन नियंत्रणासही आपल्याला मदत होते. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन आणि पोषण मूल्याने भरपूर असते. जर तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर चला, जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पालकाची पानं घ्यायची. अगदी 10-12 पालकाची पानं घ्या, स्वच्छ धुवून घ्यायची. 3 इथे मिरच्या घेतल्या, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या 4, आल्याचा छोटासा तुकडा आणि कोथिंबीर आहे ना देठासकट घ्या. त्याच्याने चव आणखीन वाढते. आणि अगोदर याला थोडंसं वाटून घ्यायचं, जास्त वाटायची गरज नाही, अगोदर थोडंसं वाटा. त्यानंतर इथे घालायचे 10 पनीरचे तुकडे. आता हा पनीर बघाल ना तर किती नरम आहे, अगदी घरीच बनवला जातो. जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला ह्याची रेसिपी देऊ शकते, तुम्ही फक्त मला कॉमेंट्स करून सांगा. आता ह्याची आपण याला पेस्ट केली आहे. आता ही बघा छान अशी याची पेस्ट झालेली आहे. आता या पेस्टचा आपण काय वापर करणार ते तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर बाकीचे आपण इथे पीठं आहेत ना ती घेऊया. 1 वाटी आपण इथे घ्यायचं ज्वारीचं पीठ, त्याचबरोबर 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घ्यायचं, तसंच घ्यायचं आपण इथे. यानंतर आपण घ्यायचं नाचणीचं पीठ. इथे मी घेते छोटीशी वाटी, म्हणजे अगदी 5-6 चमचे म्हणाल तर हरकत नाही. त्याचबरोबर इथे घेणार आहोत बेसन आपण घ्यायचं, त्याच छोट्याशा वाटीने घ्यायचं. आता ही पीठं सगळी घेतली. तुम्ही इथे बाजरीचं पीठ सुद्धा असेल ना तर ते सुद्धा घेऊ शकता. थोडंसं अशा पद्धतीने थोडंसं मी एकदा मिक्स केलं आहे. आणि इथे आपण घालायचे दही, अगदी 3 चमचे, अगदी आंबट न घेता अगदी फ्रेश असं दही घ्या. आणि ह्याचा आपण जे मिश्रण केलं होतं, म्हणजे पेस्ट केली होती, ती या पिठामध्ये घालायची. त्यानंतर इथे घालायचा छोटासा कांदा, हवा असेल तर घाला, नाही तर स्किप करू शकता. बाकीचे आपण इथे घालणार बाकीचे मसाले. सगळ्यात अगोदर तीळ घालायचे 1 चमचा, आणि ते ना थोडंसं माझ्याकडे गाजर होता म्हणून तोही मी घातलं आहे. त्याचबरोबर इथे घालायचं आपण इथे थोडंसं, मी इथे ऑरेगन होता तोही घातला आहे, नसेल तर हरकत नाही. चिली फ्लेक्स घालायचे, लाल तिखट, हळद, धणेपूड, ज्या वस्तू तुमच्याकडे असेल तर ते घाला, नसेल तर तुम्ही जे पेस्ट केले ती मात्र नक्की घालायची. आणि नॉर्मल तुम्ही मसाले घालू शकता. चवीपुरते इथे मीठ घालायचं आणि नंतर आपण याला सगळं अगदी पिठं मिक्स करायची. आता हा मसाला त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर अगोदर पाणी न घालता अगोदर व्यवस्थित मिक्स करा, का पालकालाही बऱ्यापैकी पाणी असतं. आणि त्यानंतर ज्या ह्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात पालक वाटून घेतला होता त्याचंच पाणी घालून थोडंसं अशा पद्धतीने पीठ आपण मळून घ्यायचं. पीठ मळलं गेलं. आता पटकन आपण इथे थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. पोळपाटावर इथे पातळसा आपण कपडाचा ओलसर करून घालायचा. आणि त्यानंतर एखादा छोटासा आपल्या पिठाचा गोळा घ्यायचा, अगदी मीडियम असा. आणि ज्या पद्धतीने आपण रोज थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीने करायचं. हलकं पाणी लावून अशा पद्धतीने त्याला पूर्णपणे पसरून घ्यायचं. पसरवल्यानंतर अगदी जितकं मोठं होईल तितकं करा, अगदी जास्त पातळणी आणि जास्त जाडी नाही. तर अशा पद्धतीने केल्यानंतर त्याला मधोमध अशी आपण भोकं करून घ्यायची. अगदी बोटानेच करायची, 4-5 अशी करून घ्या. आणि हे आपलं थालीपीठ आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं. केल्यानंतर त्याला आपण पटकन आता आपण बाजूने घेऊया. पॅन किंवा तवा घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं मी साजूक तूप लावलं आहे, तुम्ही तेलही लावू शकता. नंतर हे आपण थालीपीठ केलं होतं ते जे आपण बनवलं होतं ते आपण आता घालायचं. घातल्यानंतर इथे अगदी मी ना इथे वरच्यावर तिथे थोडेसे तीळ लावले आणि चिली फ्लेक्स लावले. त्याच्याने थोडंसं हे थालीपीठ दिसायला सुरेख दिसतं. आता हे लावल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तुपाची धार सोडायची. जी भोकं आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं घालून याच्यामध्ये अशा पद्धतीने करा. आणि तुपामुळे थालीपीठ जास्त चवीला लागतं. 2 मिनिटानंतर आपण पुन्हा त्याला उलट करायचं. मात्र थालीपीठ कधी करताना मीडियम याच्यावरती का, अगदी मंद याच्यावर करू नका, नाही तर ते अगदी वातडसं होतं. अशा पद्धतीने बघा ते छान असं थालीपीठ आपलं रेडी झालं आहे. तर एक करून थालीपीठ बाकीचे करून अशा पद्धतीने करून घेऊया. छान मस्त असं आपलं हे पौष्टिक असं आपली थालीपीठं सगळी रेडी झालं. तर बरीचशा या पिठाची मला अगदी 5-6 अशी थालीपीठं झाली होती. तर आता ही थालीपीठं झाल्यानंतर थोडंसं त्याला त्याची बाष्प जी असते हवा जावी म्हणून मी त्या जाळीवरच्या याच्यावरती ठेवलं होतं. आता आपण ताट वाढायला सुरुवात करूया. तुम्ही दह्याबरोबर, लोण्याबरोबर, एखाद्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. मी ते लोणचं आणि दही ठेवलेलं आहे. तुम्हाला जशा पद्धतीने आवडतं त्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता. नुसता चहा केला तरी थालीपीठ छान लागतं चवीला. आणि जर वजन कमी करत असाल तर तुम्ही डाईट फॉलो करत असाल तर अशा पद्धतीचे थालीपीठ तुम्हाला अगदी उत्तम आहे. एकच थालीपीठ पुरेसं होतं. तर बघा तोडतानाच कळतं की किती अगदी नरम असं झालं आहे, अगदी वातड असं झालेलं नाही, मस्त असं थालीपीठ रेडी झालं आहे.
आणि अगदी पौष्टिक असं आहे. तुम्ही नक्की करून बघायचं आहे. आणि हे आपली रेसिपी बघा अगदी पूर्ण झाली. आता ह्याला मी दह्याबरोबर खाते. तुम्ही कशाबरोबरही आवडीने खाऊ शकता. जर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त ह्याला लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि हे थालीपीठं नक्की करून तुम्ही पाहिजेत. तर पुन्हा भेटायचं आहे आपण आणखीन एका छानशा रेसिपीबरोबर.